नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतेय की मी बातमी वाचली त्याप्रमाणे सनोफी कंझ्युमर हेल्थ केअर याचं आज लिस्टिंग आहे. 13 सप्टेंबरला लिस्टिंग होईल असं त्यांनी दिलं आहे. जुलैमध्ये सगळ्यांना याची मेल आली होती. सनोफीचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांना सनोफी कंझ्युमरचा एक शेअर मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे तुम्हाला इतके शेअर मिळतील अशी मेल आली होती. एक कमेंट पण आली होती की मला अजून सनोफी कंझ्युमरचे शेअर स्टेटमेंटला दिसत नाही, तर त्याचं काय, तर जेव्हा लिस्टिंग असेल तेव्हा मी सांगेन असं सांगितलं होतं. तशी मी एका कमेंटला रिप्लायमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. पण आज लिस्टिंग आहे तर त्याआधी तुमच्या स्टेटमेंटला ते शेअर असले पाहिजेत आणि नसतील तर तुम्ही तुमच्या ब्रोकरला ते विचारा की काय आहे. त्याचप्रमाणे काल नोमुराने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस सेक्टर हा तेजीत राहू शकेल असं सांगितलं, म्हणजे EMS सेक्टर. तर त्याच्यामध्ये 6 शेअरचा त्यांनी उल्लेख केला. त्याच्यामध्ये केन्स, ॲव्हेलॉन, सिरमा, सायंट DLM, अंबर आणि डिक्सन हे या क्षेत्रातले शेअर त्यांनी सांगितले. इन्फ्लेशन CPI इन्फ्लेशन ऑगस्टचं आपलं भारतातलं 3.65 एवढं आलं आणि IIP असतो तो 1 महिना आधीचा असतो, जुलैचा. IIP जुलै 4.83% आला. IIP जूनचा होता तो 4.72 एवढा होता. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 7,695 कोटीची खरेदी केली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 1,801 कोटी रुपयाची विक्री केली आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4ही दिवस फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आपल्याला दिसली. पूर्वांकारा मुंबईच्या ब्रिज कँडी इथे मियामी अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंटचे राईट्स पूर्वांकाराला मिळाले आणि त्याचप्रमाणे बँगलोर इथे 1.85 एकर जमीन डेव्हलप करण्यासाठी पूर्वांकाराने करार केला. HG इन्फ्रा 716 कोटीची ऑर्डर सेंट्रल रेल्वेकडून मिळाली. पातंजलीमध्ये ब्लॉक डील होईल. 1,815 रुपये किंमत ठेवली आहे. 6% साधारण डिस्काउंटवर ही किंमत आहे कालच्या प्राईसच्या आणि $240 मिलियन ते गोळा करणार आहेत. SBI कार्ड 5,000 कोटी नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स मार्फत उभे करणार आहेत. BLS इंटरनॅशनल हिच्या एका आर्मनी UAEची कंपनी $31 मिलियन मध्ये 100% स्टेक त्या कंपनीतला घेणार असं सांगितलं आहे. अमेरिकेमध्ये PPI जो होता तो 0.2 एवढ्याने कमी झाला. 0.3 होईल, गेल्या वेळेला 0.3 होता. डॉलर इंडेक्स 101.27, बॉन्ड यील्ड 3.65 तर क्रूड 72.
ECB म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक, चीनची सेंट्रल बँक, अमेरिका सगळेजण रेट कट करायच्या तयारीत आहेत. पण जपानमध्ये मात्र रेट पुन्हा वाढवले जातील अशी शंका आहे. आत्ता डॉलर येन हा 141 वर आहे. जर पुन्हा रेट कट झाले तर येन कॅरी ट्रेड होताना आपल्याला दिसेल. म्हणजे येन कॅरी ट्रेड जो केलाय तो पुन्हा रिव्हर्स होताना दिसेल. पॉलिटिकल प्रेशर खूप आहे, त्यामुळं रेट कट होण्याची अधिक शक्यता आहे. टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी एक MOU साईन केलाय. ते 200 फास्ट चार्जिंग स्टेशन्स लावणार आहेत. इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकलसाठी ही चार्जिंग स्टेशन्स लावली जाते. BPCL कडे आज लक्ष द्यायला पाहिजे. रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन हायड्रोजनसाठी सेमकॉम कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी करार केलाय. GPS रिन्युएबल आणि बायोगॅसचा याच्यात समावेश आहे. कोचीन कोईमतूर कौर पाईपलाईन याची कपॅसिटी 3.7 MTPA तर इरुगुर देवनगोठी पाईपलाईनची कपॅसिटी 1.1 MTPA एवढी वाढवली जाणार आहे आणि त्यासाठी 1138 कोटी रुपये खर्च केले जाते. कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे जर पाहायचं झालं तर BPCL आधी तेजीचे बघूया. BPCL, NMDC, IRCTC, अकुम्सला हायड्रॉक्सी ओरल सस्पेन्शनसाठी पेटेंट मिळालंय. हे पेटेंट 20 वर्षासाठी मिळालंय. पूर्वांकाला पॉवर ग्रीड, टार्क TARC, HG इन्फ्रा 716 कोटीची ऑर्डर. कॅनफिन होम्स, ICICI प्रू, टाटा पॉवर, नजाराने मूनशाईनमध्ये 982 कोटीची गुंतवणूक करणार असं सांगितलंय. नाल्को, होनासा, जॉन्सन हिताची, भारती हेक्झावेर आणि भारती एअरटेल, सेनको गोल्ड, झोमॅटोचा टार्गेट 330 रुपये केलाय. मुथूट फायनान्स, अंबर, कल्याण ज्वेलरी, किम्स KIMS, HSBCने याचा टार्गेट 3300 रुपये केलाय. ABB, अतुल लिमिटेड आणि इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांनी एक फायनान्ससाठी प्लॅटफॉर्म लॉन्च केला. हिंदुस्तान झिंक, इप्का लॅब, TVS मोटर आणि कार ट्रेड. तर मंदीमध्ये ग्रॅन्युअल्स काल जो रिपोर्ट आलाय त्याचा काहीसा परिणाम सुरुवातीला दिसू शकतो. पॅरादीप यांनी युरिया प्लांट बंद केलाय गोव्याचा, कारण त्यांचे इन्स्ट्रुमेंट काही खराब झालेत म्हणून. संवर्धना मदर्सनचं टार्गेट 105 रुपये दिलाय, कारण ते ऑटो पार्ट्स सप्लाय करतात आणि ऑटोला मागणी नाही आहे. आणि पतंजली त्याने ज्या किमतीला ब्लॉक डील होणार आहे
ते साधारण 6 ते 7% डिस्काउंटवर व्हायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला पतंजली मंदीत राहू शकतो. तर बघूया काय काय होत आहे. पण तुम्ही ब्रॉडर आउटलुक ठेवा. म्हणजे समजा आता तुमच्या किंवा माझ्या पोर्टफोलिओला एक 4-5 शेअर आहेत. तर ते 4-5 शेअरच मंदीत गेले की तेजीत गेले म्हणजे मार्केट तेजीत आहे असं नव्हे. मार्केटला खूप शेअर आहेत. तेजीत आहे, मार्केट मंदीत आहे, हे ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोवरून कळतं. तर तो ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघत जा काय होत आहे. आणि असं नेहमीच होत राहतं की काही सेक्टर त्या कालानुरूप मंदीत राहतात आणि काही सेक्टर त्या कालानुरूप तेजीत राहतात. म्हणजे त्यावेळेचं वातावरण, त्यावेळेच्या बातम्या सगळ्या त्या शेअरसाठी अनुकूल असतात. म्हणून जसे करोनामध्ये केमिकल सेक्टर तेजीत होते, फार्मा सेक्टर मोठ्या प्रमाणावर तेजीत होते, लॅब सेक्टर तेजीत होते. पण करोना संपल्यानंतर त्याची गरज कमी झाली. त्यामुळे सगळे सेक्टर मंदीत गेले. असा वातावरणाचा, बातम्यांचा सगळ्याचा परिणाम असतो. तर आपण मार्केट करणं, मार्केट बघणं म्हणजे वेगवेगळे शेअर, वेगवेगळ्या कंपन्या समजावून घेणं, त्या कंपन्या काय काम करतात हे पाहणं आणि कोणत्या गोष्टीच्या बातम्यांचा त्या कंपनीच्या फायद्यावर, मार्जिनवर परिणाम होईल त्याच्यावर कंपनीच्या शेअरचा भाव अवलंबून असतो. त्या दृष्टीने तुम्ही मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. बघूया आज आपल्या मार्केट कशी कलाटणी देत आहे ते. नमस्ते.